रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील फणस उत्पादक आणि संशोधक युवा उद्योजक मिथिलेश देसाई यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत फणसावरील संशोधन आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती दिली. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून फणसाच्या विविध जातींवर संशोधन सुरू असून जगभरातील 128 पैकी तब्बल 88 जातींचे संकलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कच्च्या फणसाची मधुमेह नियंत्रक पावडर, फणसाच्या आठड्यांची प्रोटीन पावडर तसेच फणसाच्या टाकाऊ भागापासून तयार केलेल्या लेदर बॅग आणि पासपोर्ट होल्डरसारख्या उत्पादनांचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर करण्यात आले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान फणसाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 1 वर्ष जॅकफ्रूट इयर म्हणून घोषित करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सर्वांना नमस्कार. मुळात 2 दिवसापूर्वी जी माझी आदरणीय पंतप्रधान महोदयांसोबत भेट झाली ती माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण होता आणि ती जी भेट आहे ती आदरणीय पवार साहेबांनी मला त्यांच्यासोबत घालून दिली आणि पवार साहेबांचं शेतीमधलं विजन त्याच्या मागचं आपल्याला त्यामधून समजतं. पंतप्रधान महोदयांसमोर गेले 10, 12, 13 वर्षापासून आम्ही जे काम करत आहोत फणसामध्ये आणि फणसासारख्या दुर्लक्षित पिकाला कसं लाईमलाईटमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही त्यांच्यासोबत माझ्या मांडण्याची संधी मिळाली. आणि फणस ह्या पिकामध्ये 128 पैकी 88 प्रकारच्या व्हरायटीज आमच्या इथं फार्ममध्ये लागलेल्या आहेत. काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं, फणसाची झाडं परदेशात पहिल्यांदा एक्सपोर्ट केली, फणसाची पानं परदेशात एक्सपोर्ट केली, फणसाला का कल्पवृक्ष म्हणलं जातं ह्या सगळ्या गोष्टी मांडायची संधी मिळाली. त्यांनी मला खूप प्रश्न विचारले की बाबा म्हणजे कुठून येता तुम्ही, जॅकफ्रूटसाठी काय करावं लागेल, याचं प्रमोशन ब्रँडिंगसाठी. मग तेव्हा मी माझ्यासोबत खूप सारे डॉक्युमेंट्स घेऊन गेलो होतो. त्या फणसाचं एक्सपोर्टचं पोटेन्शियल $2 बिलियन आहे. एवढा पूर्ण देशामध्ये फणस 85 ते 90% देशामध्ये आहे ते वेस्ट होतो, तर त्यासाठी काय करावं लागेल याची आमच्या त्याच्यामध्ये चर्चा झाली. आणि फणस एक वर्ष अख्खं भारताचं जॅकफ्रूट इयर म्हणून डिक्लेअर करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती केली, जेणेकरून फणसाची इकोसिस्टम डेव्हलप होईल. आणि नक्कीच आणि जे बाय प्रोडक्ट्स याच्यापासून काय काय बनवता येतं हे त्यांनी मला विचारलं. त्या फणसाच्या कच्च्या गाऱ्यांची जी पावडर आहे डायबिटीससाठी, आठळांची पावडर जी आहे जी त्याच्यासाठी प्रोटीनसाठी म्हणून वापरली जाते, पिक्या गाऱ्यांचे चिप्स, फणसाच्या स्किन पासून म्हणजे वेस्ट पासून बनलेलं पासपोर्ट होल्डर आणि फणसाच्या वेस्ट पासून बनलेलं लिगल लेदरची बॅग ही मी त्यांना गिफ्ट केली आणि हा गिफ्ट त्यांना खूप आवडलं आणि त्याला टेक्नॉलॉजीचा देखील आम्ही वापर केला होता. तर ओव्हरऑल फणसाविषयी एक 12-13 मिनिटं आमची एक सकारात्मक चर्चा झाली. पुन्हा त्यांनी आम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि याच्या माध्यमातून मी खरंच पुन्हा एकदा पवार साहेबांचे खूप आभार मानू इच्छितो. धन्यवाद.